माननीय नितीन गडकरी यांना विनंती की त्यांनी लोकसत्ताच्या तरुण तेजांकित या उपक्रमाविषयी विविध क्षेत्रात तरुण करत असलेल्या धडपडीविषयी त्यांना काय वाटतं याबाबत आपल्या भावना व्यक्त कराव्यात, आम्हाला मार्गदर्शन करावं. श्री नितीन गडकरी. उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेषतः तरुण तेजांकित म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्या कार्याबद्दल ज्यांना आज लोकसत्तेने ज्यांचा गौरव केलेला आहे, अशा सर्व प्रज्ञावंतांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये पुरस्कार देणाऱ्यांची कमी नाही आहे, पुरस्कारांना स्पॉन्सर करणाऱ्यांची कमी नाही आहे आणि पुरस्कार मिळावा म्हणून स्पॉन्सरशिप देणाऱ्यांची पण कमी नाही आहे. अनेक सत्कार आणि पुरस्काराच्या कार्यक्रमांना अनेक वेळा जावं लागतं. अशा अनेक कार्यक्रमांवर पण मी गेलो आहे, पण त्या ठिकाणी लक्षात येतं की हे कसं सुरू आहे. पण मला याचा अभिमान आहे की मी गेल्या 30-35 वर्षापासून विवेक गोयंका यांचा जवळचा मित्र आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आता एक नवीन प्रचलित पद्धती आली आहे, मीडिया मॅनेजमेंट. ती काय आहे, कशी आहे याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण युचित होणार नाही. पण लोकसत्ता याला अपवाद आहे, इंडियन एक्सप्रेस ग्रुप याला अपवाद आहे. कारण रामनाथ गोयंकांपासून त्यांनी ज्या विचाराकरता ज्यांनी कटिबद्धता ठेवली आणि त्याची किंमत मोजली, त्यापैकी महत्त्वाचा एक्सप्रेस ग्रुप आहे आणि मी अतिशय जवळून ते बघितलेलं आहे. आणि म्हणून विशेष रूपाने हे जे पुरस्कार आहेत, हे ज्या इंडियन एक्सप्रेस ग्रुपने लोकसत्तेने आपल्याला दिलेली आहे, त्यांची विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याकरता जे निवड मंडळ तयार झालं होतं, त्यातल्या साधारणतः सगळ्याच लोकांना मी ओळखतो. त्या सगळ्यांची विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी देखील फार मोठी आहे. कुठेही मॅन्युप्युलेशन ते करूच शकत नाही असा दृढ विश्वास समाजाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे तुमची जी निवड झाली ही दोन्ही दृष्टीने अतिशय इंडिपेंडेंट, इम्पार्शियल आणि फेअर, याकरता मी विशेष रूपाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण जे काही करतो, चांगलं काम करतो, त्या कामाचं रिकग्निशन आपल्याला मिळालं पाहिजे, त्यात गैर काहीच नाही आहे. मी गमतीने एकदा म्हटलं की सरकारी अशी चीज आहे की जिथे चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा मिळत नाही. पण समाजामध्ये ही गोष्ट खरी आहे की जे लोक उत्तम काम करतात त्यांना समाज कधी विसरत नाही आणि टॅलेंट जे आहे ते कधी लपवलं जात नाही. जसं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल होतं की ज्या वस्तूचं जेवढं वजन असेल तेवढंच पाणी वरती येईल, तसं कर्तृत्वान गुणवान व्यक्तीला कोणी दाबू शकत नाही, शेवटी तो लोकांसमोर येतच. आणि म्हणून साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्र या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक आपण सगळ्यांनी जे चांगलं काम केलं आहे, याचं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे आपल्या सगळ्यांचं जे कौतुक आहे हे नक्कीच अनेक लोकांना प्रेरणा देणार आहे. कारण या प्रत्येकाच्या यशामध्ये अनेक अडचणी आहेत, समस्या. आज सकाळी मी ज्यावेळी नागपूर एअरपोर्टवरून निघाल, माझी नात आणि बायकोही बरोबर होती आणि तेवढ्यात VIP रूममधून मला आवाज दिला, नितीनजी, म्हणून मी मागे पाहिलं तर ते खाली पैलवान जे आहेत ते होते. त्याच्याकडे बघितल्यानंतर आल्यावर माझ्या नातीने मला विचारलं की हे खूप मोठे ताकदवान पैलवान आहेत. म्हटलं होय, तू पाहिलं नाही का यांचं? आणि नंतर मग जेव्हा ती मला विचारत होती त्यावेळी माझ्या आयुष्यातली, माझ्या विद्यार्थी जीवनातली गोष्ट आठवली. मी क्रिकेट खेळायचो आणि आमच्या काळामध्ये वेस्ट इंडिजची टीम फार लोकप्रिय होती. सोबर्स, कनाय, रिचर्ड्स आणि ते सगळे एकाहून एक चांगले प्ले, लॉईड. आणि ते जेव्हा खेळायचे
त्यावेळी ते इतके जोरदार फटके मारायचे सिक्सर आणि फोर की कोणी हातमध्ये घालून अडवायची हिंमत नव्हती होत. पण मला आठवतं त्या काळामध्ये सुनील गावस्कर आणि नंतर जगात सचिन तेंडुलकर, माझ्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती की क्रिकेट खेळायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर ताकदवान माणूस पाहिजे, त्याचं मनगट एवढं मोठं पाहिजे, त्याशिवाय काही उत्तम क्रिकेट खेळता येत नाही. पण ज्यावेळी मी सुनील गावस्करांना भेटलो आणि सचिन तेंडुलकरला भेटलो तेव्हा मी म्हटलं, जरा एक विनंती करू का, जरा तुम्ही भिंतीला इकडे उभे राहा. मी उभं राहिलो दोघांच्या, दोघे माझ्या खांद्या एवढे, हात पाहिलं ते एवढेच. मी त्यांना म्हटलं की तुम्ही वेस्ट इंडिजच्या एवढ्या मोठ्या फास्ट बॉलरसमोर खेळत होते, मग ताकद कशी तुम्हाला, त्यांच्याकडे ते तर फारच ताकदवान प्लेयर आहेत सगळे. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की नितीनजी, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल्ड, कौशल्याचा गेम आहे, केवळ ताकदीने काम होत नाही. त्यामुळे जीवनामध्ये देखील यश मिळवणं हे कठीण आहे, त्याला शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि त्यामुळे आपल्या जीवनामधल्या संकटांवर मात करून आपण नेहमी यशस्वी होणं हे खूप कठीण काम आहे. मला आठवतं अमेरिकन प्रेसिडेंट होते निक्सन, त्यांचं एक फार सुंदर आत्मचरित्र मला वाचायला मिळालं. त्याच्यातलं एक सुंदर वाक्य होतं, कारण त्या काळात वॉटरगेट झालं होतं आणि वॉशिंग्टनमध्ये आपल्या एरियात देखील त्यांना राहण्याकरता कोणी परवानगी देत नव्हती, एवढं त्यांच्याबद्दलची नाराजी होती. त्या काळात त्यांनी आपल्या हे आत्मचरित्र लिहिलं, त्यातलं ते वाक्य खूप सुंदर होतं. ते वाक्य असं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. लढाईत हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून जेव्हा तो पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे संघर्ष करत राहिलं पाहिजे. आज नाही तर उद्या आपण नक्की विजयी होऊ या विश्वासाने अनेक संकटांना झेलत आपल्या सगळ्यांचा जीवनातला हा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये त्या सगळ्या संकटांवर, समस्यांवर मात करून आपण सगळ्यांनी जे यश मिळवलेलं आहे त्याचं कौतुक आज लोकसत्ता करत आहे. मला याकरता हे महत्त्वाचं वाटतं की आज सकाळी मी आणि काकोडकर साहेब सुधीर गाडगीळला 75 वर्ष झालं म्हणून त्या कार्यक्रमात ठाण्यामध्ये एकत्र होतो. त्याने कॉस्ट अकाउंटंट असताना मी वाचत लक्षात आलं मला की 75 वर्ष त्यांनी निवेदक म्हणूनच काम केलं आणि त्या विषयातच त्यांनी एवढं कौशल्याने की मराठीमध्ये आता त्यांचं नाव या बाबतीत सगळेजण घेतात. आमच्या इथे नागपूरला हरीश भिमानी LITचे विद्यार्थी होतो, केमिकल इंजिनियर होते. पण त्यानंतर त्यांनी त्या ह्याच्यात काम केलं तर महाभारतापासून अनेक ठिकाणी त्यांचा आवाज आपल्या सगळ्यांना हवा असा वाटतो. त्यामुळे जसं सूर्याची किरणं कोणी थांबवू शकत नाही, तसं व्यक्तिमत्वामध्ये असणारी गुणवत्ता, त्याचं कर्तृत्व हे देखील कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून ते नेतृत्व, कर्तृत्व कसं घडलेलं आहे, जीवनातल्या या सगळ्या प्रवासामध्ये यश अपयशामध्ये संघर्ष होतोच. संघर्ष हा होणारच आहे, कारण इतकं सोपी नाही आहे यश मिळवणं. आणि त्यामुळे या संघर्षामध्ये संघर्ष करत असताना ही कशी मोठी झालेली आहे हे समाजासमोर आणणं याकरता महत्त्वाचं आहे की यांच्या अनुभवातून बाकीच्या लोकांना प्रेरणा मिळणार आहे की आपल्यालाही संकट आहे, पण हे जर यशस्वी झाले तर मी देखील प्रयत्न केला तर मी देखील यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून अशा सर्व लोकांना समाजासमोर प्रस्तुत करणं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणं, हा त्यांचं केवळ रिकग्निशन, रिस्पेक्ट करणं एवढं नाही, तर त्यांना बघणाऱ्या लाखो लोकांच्या मनामध्ये त्यांच्यासारखं होण्याची प्रेरणा आणि तशा प्रकारे कसं होता येईल या प्रकारचा त्यांचा जो पॉझिटिव्हिटी असेल, आत्मविश्वास असेल, त्याच्या आधारावर ते करता येईल. मी आता गिरीशने सांगितलं, मी आता मुंबईत आजकाल येत नाही, पण मला आठवण झाली मी जेव्हा मुंबई पुणे हायवे बनवत होतो ते आमच्याकडे पैसेच नव्हते. 5 कोटी रुपये होते. 55 उड्डाणपूल ते वरळी बांद्रा होते, असं मोठं काम होतं, सगळे सुरू केले होते. आणि त्यावेळी मी पुण्यात गेलो होतो. त्यावेळी इंडियन एक्सप्रेसचेच पत्रकार होते, कर्दळे नावाचे चांगले पत्रकार होते, प्रकाश कर्दळे. तर मी मीट द प्रेसमध्ये गेलो, त्यावेळी त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळे कामं करणार, हायवे बनवणार आहात, किती वेळ लागेल? तर मी म्हटलं 2 वर्षात पूर्ण करायचं आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्याजवळ पैसे किती आहेत? तर मी म्हटलं आता इकडे तिकडे पाहिलं, पण मलाही खोटं बोलायची सवय नसल्यामुळे मी म्हटलं 5 कोटी रुपये आहे. म्हणे तुम्ही 1800 कोटीचे फ्लायओव्हर,
हा 3600 कोटीचा टेंडर तुम्ही रिजेक्ट केलं, तो म्हणता की हाही पण मी 2 वर्षात करीन, तुमच्याजवळ पैसे नाहीत, कशाच्या भरोशावर तुम्ही म्हणता म्हणे की पूर्ण होणार आहे? तुमच्याजवळ काय आहे? मला प्रश्न पडला की या प्रश्नाचं उत्तर काय. क्षणभर मी मनात अस्वस्थी झालो की आता कसं समाधान करायचं. माझ्या तोंडून एक वाक्य निघालं. मी म्हणलं मला माझ्याजवळ काही नाही आहे, पण एक गोष्ट मला माहिती आहे की इफ देर इज अ विल देर इज अ वे, अँड इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप. म्हणजे मला बाळासाहेब ठाकरे यांची दरवेळेला याकरता आठवण येते. एकदम त्यांना भेटून खाली उतरलो होतो, त्याने थापाला म्हटलं बोलवलं ना त्याला वकीलला बोलवलं. मी त्यावेळी त्यांना सांगायचो साहेब हे प्रश्न आहे, ते फॉरेस्टचे आहे, ते हे असं झालं. त्याच्या एका ॲक्रिलिकच्या सीटवर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. त्यांनी मला सांगितलं आता माझ्यासमोर तू हे नको सांगू ही अडचण आहे ती अडचण आहे, मला हे करून दाखव, हे झालं पाहिजे. मी म्हटलं साहेब आता पुन्हा तुमच्याकडे नाही येणार. आणि म्हणून पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये लोकांच्या हितात काही काम असेल तर ते हुक और क्रूक कसं केलं पाहिजे, त्यात थोडासा कायदा आडवा आला तर तो बेंड केला पाहिजे अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉईंट. आणि महात्मा गांधींनी पुढे सांगितलं की कायदा तोडायची वेळ आली आणि तो जर गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर तोडायला हरकत नाही, चांगल्या कामाकरता. आणि ही जी स्ट्रॉंग पॉलिटिकल विल आहे, इच्छाशक्ती आहे, जिद्द आहे, महत्वाकांक्षा आहे, ही महत्त्वाची आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते आपल्या सगळ्यांना मी नम्रतापूर्वक सांगेन की आत्मविश्वास, अभिनिवेश आणि अहंकार या शब्दांमध्ये फरक आहे. आपल्याला आत्मविश्वासही असला पाहिजे पण अहंकार होता कामा नये. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी आपल्या कामाबद्दलचा आपणच स्वतः उल्लेख करायला लागतो. लोकांनी केलं ते चांगलं आहे पण आपण करू नये. आणि त्यामुळे आपण जे काही यश मिळवलं ते आता एवढं यश झालं बस असं कधी समजू नका, कारण आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहे, आपण सगळे अपूर्णांक आहोत. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. आपण काम करत राहिलं पाहिजे आणि प्रत्येक कामामध्ये तो रेकॉर्ड तोडत पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी, ट्रान्सपरन्सी, टीमवर्क, डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी आणि उद्दिष्टाबद्दलची कमिटमेंट या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे किती जरी अडचणी असतील, समस्या किती मोठ्या असतील तरी कधीच आपण त्या गोष्टीवर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर आपण ते करू शकतो. मी आत्ता गिरीशने सांगितला उल्लेख केला की मी 10,000, 20,000, 25,000, 50,000, 1,00,000 कोटीचाही पण प्रोजेक्ट केला, दिल्ली मुंबई हायवे. मी कधी आमच्या अधिकाऱ्यांना आमचा प्रॉब्लेम सगळा एक आहे की जो महिन्याला ज्याला पगार मिळतो, ज्यात इथे अधिकारी आहेत त्यांची क्षमा मागतो बरं, ज्या माणसाला 1 महिन्याला पगार मिळतो त्याची मानसिकता वेगळी आहे. आणि मी त्याला म्हटलं, एका अधिकाऱ्यांना म्हटलं, हो मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. काय झालं साहेब? म्हटलं तुमचं तर पत्नीपेक्षाही फाईलवर प्रेम आहे. म्हटलं क्या हो गया? म्हटलं 3-3 साल दबा के बैठे हो. म्हटलं आप निर्णय नहीं करते, ऐसा क्यों कर रहे? अगर आपको करना है तो करो, नहीं करना है तो मत करो, रिजेक्ट करो, निर्णय तो करो. म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की खूप समस्या आहेत. काही लोक फटाफट निर्णय करतात आणि निर्णय चुकतात. इफ द मिस्टेक्स आर बोनाफाईड फॉरगिव्ह देम. पण मिस्टेक्स मॅलाफाईड असतील तर मग मात्र त्यांना जरूर शिक्षा केली पाहिजे. रस्त्याने चालल्यानंतर ॲक्सिडेंट होतो म्हणून चालणं थोडी बंद करायचं. माझा 2004 साली ॲक्सिडेंट झाला. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो आणि ॲम्बॅसेडर गाडी, लाल दिव्याची गाडी होती, पोलीस प्रोटेक्शन होतं, समोर सायरन होता, 9-10 गाड्या शिस्तीत चालल्या होत्या आणि एका ट्रकवर माझी गाडी जाऊन आदळली आणि माझा पाय 4 ठिकाणी तुटला. मी विचार करतो की एवढ्या प्रोटेक्शनमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो, तर म्हणून काय थोडी चालायचं नाही असं थोडी आहे. पण ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्या जीवनातलं आजचं यश जे आहे ते नक्कीच खूप मोठं यश आहे. आणि म्हणूनच लोकसत्तेने तुमचा सत्कार केला, तुमचं व्यक्तित्व लोकांसमोर आणलं, तुम्हाला रिकग्नाईज केलं, तुम्हाला रिस्पेक्ट दिला. माझी एकच विनंती आहे की लो एम इज क्राईम. इथे संतुष्ट होऊ नका.
याहीपेक्षा मोठं काम मी करून दाखवीन हा भाव मनात ठेवून तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.